सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्त हो, तुम्ही नेहमीच आपल्या या स्वामीमय चॅनलवरती स्वामींच्या अनेक गाथा ऐकल्या असतील. मात्र आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोलापूरमधील असा एक अनुभव सांगणार आहे जो ऐकून प्रत्येक जण थक्क होईल. स्वामी किती साक्षात आहेत हे सिद्ध करणारा हम गया नहीं जिंदा है या वाक्याची पुरेपूर प्रचिती देणारा हा चित्त थरारक अनुभव. ज्या ताईंच्या घरी हा चमत्कार घडला त्याच ताईंच्या शब्दात हा पुढील संपूर्ण अनुभव. तत्पूर्वी जे कोणी नवीन स्वामी भक्त आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी पुढचे काही असे जे अनुभव घेऊन येईल ते सगळ्यात पहिले तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील. तर सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास. पुढील संपूर्ण अनुभव हा या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ. नमस्कार. मी सौ चित्रा भगत आणि आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेला हा स्वामी साक्षात्कार सांगत आहे. अनुभव सांगण्याच्या आधी मी सगळ्यांची माफी मागते, कारण हा अनुभव सांगायला थोडासा मला वेळ झाला. मात्र आम्ही स्वामींचे दास या चॅनलमार्फत आज मी माझा अनुभव सर्वांसोबत शेअर करत आहे आणि खरंच आज मनाला खूप बरंही वाटत आहे. खरं तर मागची दिवाळी, नोव्हेंबर महिना सुरू झाला होता, दिवाळीचा तो टाईम होता आणि बरोबर त्याच दरम्यान त्याच वेळात माझ्या आयुष्यात खूप मोठा अपघात घडला. दिवाळीतील तो पाडवा होता. मी घरामध्ये आवरावरी करत होते. मिस्टर परगावी कामासाठी गेले होते. माझी जाऊबाई आणि मी आम्ही दोघेही कामात व्यस्त होतो. मोठे दीर हे मागच्या दारात पेपर वाचत बसले होते आणि त्याच दरम्यान आमच्या शेजारी राहणाऱ्या कौसल्या काकू ह्या धावत अगदी धापा टाकत आमच्या घरी आल्या. माझ्या समोर येऊन त्या शांत झाल्या. मला कळेच ना की इतक्या घाईघाईने या काकू इथे का आल्या. मीही 2 मिनटं त्यांच्याकडे बघत बसले. पाणी हवंय का विचारलं आणि मग नंतर त्या काकू अगदी रडू लागल्या. मी त्यांना विचारलं काय झालं आहे का. त्यावर त्या म्हणाल्या, हो, गावातील चौकात माझ्यासोबत चल म्हणजे तुला समजेल. मी आणि माझी बाऊ म्हणजे माझी मोठी जाऊबाई, जिला आम्ही बाऊ असं म्हणतो, आम्ही दोघीही कौसल्या काकूंच्या मागे अगदी धावत निघालो, कारण काहीतरी घडलं असणार हे आता आम्हाला कळालं होतं. जेव्हा आम्ही चौकात गेलो तेव्हा आम्ही दोघीही निशब्द झालो. काय करावं काहीच सुचेना, काहीच कळेना. आमच्याच पाठी माझे मोठे दीर देखील आले. जेव्हा त्या चौकात मी समोर बघितलं, माझा मुलगा हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्या दिवशी मी काम आवरत होते आणि तो मित्रांकडे खेळायला जातोय म्हणून मित्राच्याच घरी गेला होता. वाटेत येत असताना चौकाजवळ एका वेड्या कुत्र्याने त्याला चावा घेतला. त्याच्या शरीरातील प्रत्येक लचका हा त्या कुत्र्याने तोडला होता. शरीरात प्रत्येक ठिकाणी रक्ताची खून होती, प्रत्येक ठिकाणी जखम होती. मात्र कुणीही त्याला उचलण्यासाठी पुढे आलं नाही, कारण त्याला एका वेड्या कुत्र्याने चावा घेतला होता आणि प्रत्येकाला त्याची भीती वाटत होती. खरं तर ते बघून मी जोरजोराने किंचाळत होते, ओरडत होते, पण आमच्या मदतीसाठी कुणीच पुढे आले नव्हते. माझे दीर अगदी आमच्या मागे येऊन उभे राहिले. तेही निशब्द होते. आम्हाला काय करावं सुचत नाही. गावाच्या बाजूलाच एक सरकारी केंद्र आहे आणि त्या केंद्रामध्ये ॲम्ब्युलन्स आहे. दिरांनी फोन केला, ती ॲम्ब्युलन्स मागवली आणि आम्ही आमच्या मुलाला घेऊन
तालुक्याच्या ठिकाणी गेलो. मात्र डॉक्टरही ते पाहून शॉक झाले, कारण माझ्या मुलाची कंडिशन ही खूप रिस्की होती. प्रत्येक ठिकाणी त्या कुत्र्याचा घास होता, प्रत्येक ठिकाणी त्याला चावा होता. डॉक्टरांनी सोयी अपुऱ्या आहेत, त्यामुळे तुम्ही याला घेऊन मुंबईला केम हॉस्पिटलला जा असा सल्ला दिला. जसे असाल तसेच निघा असं म्हणून आम्ही त्या क्षणात तिथून जायला निघालो. रात्री 2 वाजता आम्ही मुंबईच्या केम हॉस्पिटलमध्ये पोचलो. डॉक्टरांनी उपचार सुरू केले. त्याची कंडिशन ही खूप रिस्की होती. संपूर्ण 1 महिना हॉस्पिटलमध्ये राहूनही प्रकृती ही चिंताजनक होती. त्यावेळेस डॉक्टरांनीही त्यांचे हात वर केले. आता सगळं देवावरती सोडा असं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यावेळी मी फक्त आणि फक्त एकाच देवाला मानायचे, ते म्हणजे सद्गुरू समर्थ. मी लहानपणापासून त्यांच्या श्रवणाला, त्यांच्या बैठकीला जायचे. खरं तर कोणत्या बाकी देवांची मी कधी पूजा केली नव्हती आणि माझा इतका विश्वासही नव्हता. मात्र त्या काळात जेव्हा मला सद्गुरूंची खूप जास्त गरज होती, ज्या वेळात मी दिवस रात्र त्यांचा जप करत होती, मात्र ते कुठेही माझ्यासोबत असल्याचे मला जाणवत नव्हते. त्या दिवशी गुरुवार होता आणि माझ्या खूप जवळची मैत्रीण जी मुंबईत राहते आणि ती मला भेटायला हॉस्पिटलमध्ये आली. खरं तर 1 महिना मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेही माझ्या मुलासोबत हॉस्पिटलमध्ये होतो. मात्र त्या दिवशी 1 महिन्यानंतर मी हॉस्पिटलमधून बाहेर पडली, कारण माझी मैत्रीण मला घेऊन दादरला गेली. मला कळेना की आम्ही दादरला का चाललो. फक्त ती म्हणाली, माझ्यासोबत तू चल, आता सगळं चांगलं होईल. आम्ही दादरपर्यंत ट्रेनने गेलो आणि मग त्यानंतर आम्ही ऑटोने निघालो. जिथे आम्ही गेलो तो स्वामींचा खूप जुना मठ आहे, ज्या मठात अनेक स्वामी चमत्कार घडले आहेत. खरं तर तिथे जाताच जणू स्वामी माझी वाट पाहत आहेत असंच मला वाटत होतं. आणि तेव्हा माझी मैत्रीण मला म्हणाली, बघ, हे स्वामी आहेत आणि हे आपल्या पाठीशी नेहमी असतात. त्यांचं वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हम गया नाही जिंद आहे. आता तू तुझ्या मनातलं सगळं काही त्यांना सांग, तेच तुला सोडवणारे आहेत. त्यांना शरण जा आणि आयुष्यभर सेवा करण्याचं वचन दे. जसं ती म्हणाली मी सर्व तसं केलं. मला फक्त माझ्या मुलाला जीवनदान हवं होतं. त्या दिवशी आपोआप माझ्या तोंडातून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप सुरू झाला. डॉक्टरांनी माझ्या मुलाला इतके प्रयत्न करूनही फर्स्ट स्टेज रेबीज डिक्लेअर केलं आणि आमच्या पायाखालची जमीन सरकली. मी त्याची अवस्था बघू शकत नव्हती. मी सोलापूरला निघून आली. आता त्याच्यासोबत माझी मोठी जाऊ आणि माझे मोठे दीर आणि माझे मिस्टर असे तिघेही होते. मी घरी येऊन स्वामींच्या सेवेला सुरुवात केली. मुंबईवरून येताना मला माझ्या मैत्रिणीने सांगितलं होतं की तू स्वामींचे 11 गुरुवार कर आणि तिने मला महाराजांची एक मूर्ती देखील आणून दिली. मी स्वामींच्या 11 गुरुवार व्रताला सुरुवात केली. महाराजांकडे मी फक्त माझ्या मुलाच्या जगण्याची भीक मागत होती. माझे 2 गुरुवार पूर्ण झाले. अजूनही माझ्या मुलाच्या प्रकृतीत फरक पडत नव्हता. मात्र त्यानंतर माझ्या मुलाची कंडिशन ही खूप खराब होत गेली. तोंडातून लाल येणे, कुत्र्यासारखे वागणे हे सुरू झालं आणि आता त्याच्या जगण्याची आशा सर्वांनीच सोडून दिली. मला आठवते, त्या दिवशी 3रा गुरुवार होता. पहाटेचे 4 वाजले आणि हॉस्पिटलमधून माझ्या जावेचा कॉल आला आणि त्या रडू लागल्या. त्या मला फक्त सांगत होत्या, तो हॉस्पिटलमध्ये ये, आज आपल्या दिनूचं काही खरं नाही, आज त्याची कंडिशन खूप सिरियस आहे, तू असशील तिथून निघून ये. मी त्यांचं ऐकलं, माझं अंग पूर्ण कापायला लागलं. बरोबर तो 3रा गुरुवार होता. त्यानंतर मिस्टरांचाही फोन आला आणि तेही रडू लागले. खरं तर मी सगळं स्वामींवर सोडून दिलं. आता मला स्वामींचा चमत्कार पाहायचा होता. मी दुपारच्या ट्रेनने मुंबईला जाणार होते. तोवर मी सकाळी स्वामींची पूजा मांडली. काही म्हणतात स्वामींची मूर्ती ठेवून मी अभिषेक घालू लागली. स्वामींच्या मूर्तीवरती गंगाजल, पाणी, दूध, पंचामृत असं सगळं मी अर्पण केलं. इकडे मी सेवा करत होते आणि तिकडनं हॉस्पिटलमधून पुन्हा फोन आला
की डॉक्टरांनी काही तासांची गॅरंटी दिली आहे. मी महाराजांना शपथ घातली. महाराजांसमोर अगदी मी डोकापटून रडत होते. मला चमत्कार दाखवा, चमत्कार दाखवा म्हणून मी महाराजांसमोर अगदी ओरडत होते. आणि त्याच वेळात माझ्या लक्षात आलं की जे मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती दूध पंचामृत अर्पण करत होते त्याचा रंग हा कुठेतरी लाल होत आहे. कामनातील सगळं पाणी लाल दिसत होतं आणि मला असं वाटलं की मलाच काहीतरी वेगळं दिसत आहे. मी बाजूच्या काकूंना बोलवलं. त्यानंतर माझी मैत्रीण शेजारी राहते ती देखील आली. हळूहळू सगळेच जमा झाले आणि ते बघू लागले तर खरंच महाराजांच्या मूर्तीवरती अर्पण केलेलं पंचामृत आणि पाणी हे लाल झालं होतं. काय आहे कळत नव्हतं, कारण मी महाराजांचा कधी चमत्कार पाहिलाच नव्हता. एका वेळेस हे सगळं स्वप्न आहे असंही मला वाटत होतं. एक मन खूप घाबरलंही होतं. काहीतरी अपशकुन असणार असंही वाटलं होतं. घराच्या बाजूला असणारे सगळेच लोक आले आणि अगदी त्यांची चर्चा सुरू झाली की ह्या तर रक्ताच्या धारा दिसतात. हे असं कसं शक्य आहे? कुणी यावर श्रद्धा ठेवली, कुणी अंधश्रद्धा ठेवली. पण मी स्वतः तिथे होते आणि मी स्वतः ते बघत होते. त्या दिवशी महाराजांचा चमत्कार मी स्वतः अनुभवत होते. मला मुंबईला निघायचं होतं, त्यामुळे मी पटापट आवरलं. जास्त वेळ न घालवता महाराजांची मूर्ती स्वच्छ पाण्यात बुडून घेतली आणि त्यानंतर हे लाल असणारं पाणी मी समोर असणाऱ्या झाडाला अर्पण केलं. महाराजांची माफी मागितली. काही चुकलं असेल तर क्षमा करा, पण माझ्या मुलाला जीवनदान द्या हे महाराजांना मी सांगितलं. पण मी स्वतः ते बघून शॉक होती, कारण मी कधी लाल रंगाचं फुलंही स्वामींना अर्पण केलं नाही. पण 11 गुरुवारच्या व्रतात 3ऱ्याच गुरुवारी हे काय झालं याचा मी विचार करू लागले. त्यानंतर मला 2ची ट्रेन भेटली. अगदी जीव मुठीत घेऊन मी हॉस्पिटलला पोचली. मुलाला पाहून पुन्हा मी रडू लागली. खरं तर त्याला फर्स्ट स्टेजला असणारी रेबीज ही आता सेकंड स्टेजला पोचली होती आणि आता तो जगण्याची कोणतीच आशा राहिली नव्हती. मात्र माझा स्वामींवरचा विश्वास अजूनही उडला नव्हता. मी अगदी तिथे बसूनही फक्त आणि फक्त स्वामींच्या त्या चमत्काराचा विचार करत होती. खरं तर मुलाजवळ आता कुणालाही जाऊ देत नव्हते. त्याला लांबूनच पाहावं लागत होतं. मी थोडी लांब होते, मात्र मी माझ्या मोबाईलवरती महाराजांचा तारक मंत्र लावला आणि त्याचा आवाज मी थोडा मोठा केला, जेणेकरून त्या आवाजाचे शब्द, त्या तारक मंत्राचे शब्द माझ्या मुलाच्या कानावरती पडतील. त्या दिवसात, त्या रात्रीत मी 21 वेळा तारक मंत्र लावला आणि 21 वेळा तो तारक मंत्र मी माझ्या मुलाला ऐकवला. आणि त्या रात्रीत असा चमत्कार घडला की माझा मुलगा अचानक मेडिसिनला रिस्पॉन्स देऊ लागला. त्या रात्रीपासून त्याची सिरियस कंडिशन ही स्टेबल झाली. अगदी 11 दिवसात त्याची सेकंड स्टेज रेबीज ही फर्स्ट स्टेपला आली. त्याच्या पुढील 7 दिवसात फर्स्ट स्टेपची रेबीज ही नॉर्मल झाली आणि स्वामींनी त्याला जीवनदान दिलं. डॉक्टर स्वतः म्हणाले सेकंड स्टेप असणारी रेबीज ही अगदी काही तासात थर्ड स्टेजला जाते आणि पेशंट दगावतो. पण तुमच्यावरती देवाचा हात आहे, दैवी शक्ती तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या आयुष्यात देवाची शक्ती ही खूप जागृत आहे आणि म्हणून आज दिनू वाचला आहे. अशी कुठलीच केस ही कधीच वाचत नाही, पण हा काहीतरी वेगळा चमत्कार आहे. काही दिवसात डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला आणि तो गुरुवार होता. ज्या दिवशी आम्ही घरी जायला निघालो, मला वाटेत दिनू म्हणाला की आई, माझ्या स्वप्नात ना सारखे बाबा येतात गं, जे लंगोट घातलेले असतात. ते मला ना बघून खूप हसतात. मी जेव्हा आजारी होतो ना तेव्हाही माझ्या स्वप्नात यायचे. मला सारखे ते दिसायचे. मला ते हसवायचे आणि मला ते त्यांच्या जवळ बोलवायचे. ताई म्हणतात की मला तेव्हा असं वाटलं की असंच काहीतरी स्वप्न किंवा असंच हा सांगत असेल. आम्ही घरी पोचलो. त्यानंतर मी त्याला देवघरात घेऊन गेले आणि स्वामींची मूर्ती होते तिथे मी त्याला दर्शन घ्यायला सांगितलं. तो अगदी पटकन ओरडून उठला की अगं, हेच बाबा आहेत जे माझ्या स्वप्नात येतात. हेच बाबा मी आजारी असताना रोज मला भेटायचे. ताई म्हणतात त्याचे ते शब्द मी ऐकले आणि स्वामींसमोर नतमस्तक झाले. काय बोलावं आणि काय करावं मला काहीच सुचेना. मी थक्क झाले. स्वामींचा तो चमत्कार मला कळून चुकला. महाराजांसमोर मी त्या दिवशी अगदी दिवसभर रडले, कारण मला हम गया नहीं जिंदा है ह्याची प्रचिती येऊन गेली. खरंच ते रक्त स्वामींनी स्वतःवर घेतलं. तो आघात माझ्या मुलावर होता, पण महाराज त्यात रक्तबंबित झाले
आणि माझ्या मुलाला मात्र त्यांनी जीवनदान दिले. खरंच धन्य झाले स्वामी, धन्य झाले स्वामी. 7 जन्म कमी पडतील तुमचे हे उपकार मला फेडायला. फक्त आयुष्यभर मला आता तुमचे चरण हवेत, तुमची सेवा करायला. मला फक्त ना फक्त तुमची सेवा घडू द्या. ताई म्हणतात की मी खूप ठिकाणी ऐकलं आहे की महाराजांची सेवा करायला नशीब लागतात आणि इतक्या नशिबांची मी असेल वाटलं नव्हतं. पण महाराज आयुष्यात आले आणि माझा श्वास, माझा मुलगा त्यांनी मला दिला. धन्य झाले माऊली, धन्य झाले. भक्तांनो, खरंच आजचा हा अनुभव अद्भुत होता. आज हा अनुभव पाहून किंवा ऐकून कोणाच्या डोळ्यात पाणी आलं? नक्की कमेंट करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि असेच पुढचे व्हिडिओ, पुढचे अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचेही काही असे अनुभव असतील तर आपल्या या चॅनलवरती आवर्जून शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.